पाक न करता व हाताला जराही चटके न देता झटपट 10 मिनिटांमध्येच बनवूया बिना पाकाचे तिळगुळ लाडू। 2 महिने हे लाडू आरामात टिकतात, तर मकर संक्रांत विशेष बनवूया बिना पाकाचे मौसूद तिळगुळ लाडू। कढईमध्ये 1 कप तीळ घालून छान ते खरपूस भाजून घेऊया। तीळ भाजून झाले की ती टम्म फुलतात तेव्हा हे काढून घ्यायचे। त्यानंतर 1 कप शेंगदाणा घ्यायचा आणि शेंगदाणा सुद्धा कढईमध्ये घालून बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजलेले शेंगदाणे सुद्धा थंड करून घ्यायचे। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साल काढायची आणि व्हिडिओत जो झारा दाखवलाय त्याच्या मदतीने थोडे थोडे शेंगदाणे घालून हे चाळून घ्यायचे, म्हणजे साल पटापट वेगळी होते। भाजलेले तीळ आणि शेंगदाण्यामधून 1-1 चमचा तीळ शेंगदाणा वेगळा करून घ्यायचा आणि तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पल्स मोडवर एकदम जाडसर असा वाटून घ्यायचा। वाटलेले तीळ शेंगदाणे एकत्र करून त्यात 1.5 कप बारीक चिरलेलं किंवा किसलेलं गूळ घ्यायचं आणि 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा साजूक तूप। आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर लाडू पेढ्यासारखे मौसूद हवे असतील तर गूळ थोडं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जोपर्यंत गूळ चांगला एकजीव होत नाही किंवा बारीक होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं। आणि जर लाडू थोडे दाणेदार हवे असतील तर अगोदर गूळ चांगला हाताने फोडून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरला घालून खूप कमी वेळासाठी हे फिरवून घ्यायचं। हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मी मिक्सरला फिरवून घेतलं। असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येते आणि लाडू वळण्यास सुद्धा मदत होते। आता तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू वळून घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा। 2 महिने हे लाडू आरामात टिकतात। हे पौष्टिक लाडू संक्रांतीला नक्की बनवा आणि पूर्ण रेसिपी यूट्यूबला अपलोड सुद्धा केलेली आहे, नक्की चेक करा। धन्यवाद।